पद्मभूषण परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्तानं संतोषराव भोर सामाजिक प्रतिष्ठान आयोजित आणि शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळा गेली अनेक वर्ष आपण या बोरवाडी परिसरामध्ये पाहत असतो की अनेक ठिकाणी होत असणारे सामुदायिक सोहळे बंद पडले, परंतु या बोरवाडीतील आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा संतोषराव भोर सामाजिक प्रतिष्ठान असेल, या सगळ्या मंडळींनी हा सामुदायिक विवाह सोहळा चळवळीचा कार्यक्रम सातत्यानं पुढे चालवलेला आहे. आता ज्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलं, प्रास्ताविक केलं, ते भरतशेठ भोर असतील, संतोषराव भोर असतील आणि त्यांचे सगळेच सहकारी तरुण मंडळी असतील. समाजामध्ये लोप पावणारी ही चळवळ सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, परंतु अलीकडे लोकांना खोट्या प्रतिष्ठेपायी सामाजिक प्रतिष्ठा जपायची आहे आणि कर्ज काढून का असेना पण मोठ्या पद्धतीनं ढांगाढोंगामध्ये एकमेकाच्या ईर्ष्येपायी मोठ्या हॉलमध्ये लग्न करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. परंतु आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं रुजलेली ही सामुदायिक विवाह सोहळा चळवळ गोरगरिबांसाठी आणि लोकांचा सुद्धा वेळ याच्यामध्ये वाचतो, ह्या सगळ्या दृष्टीनं फायदेशीर असणारी ही चळवळ या ठिकाणी भरतशेठ आणि संतोषराव तुम्ही मंडळींनी चालू ठेवलेली आहे. आणि केवळ सामुदायिक सोहळाच राहील तर आपण सकाळपासून पाहतो या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, नेत्र तपासणी शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहे. म्हणजे केवळ सामुदायिक सोहळाच नाही तर त्याबरोबर समाजाला ज्याची गरज आहे सामाजिक उपक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने या मंडळींनी चालवलेले आहे. म्हणजे अतिशय सामाजिक बांधिलकी ठेवून हे काम करणारी माणसं, स्वतःला समाजासाठी झोकून देणारी यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांना मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. वेळ झालेला आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मंचरचे माजी सरपंच बाळासाहेब बांडकेले असतील, माताजी शेठ कोकरकर असतील, मिलिंदराव पुणे असतील किंवा आता आलेले माजी सभापती आनंदराव शिंदे असतील, या सर्वांच्याच वतीनं या वधूवरांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.